पहा हे शिव मंदिर प्राचीन आहे, प्राचीन शिव मंदिर आहे हे. आणि माहितीच नव्हतं, आपण एवढ्या दिवस इथून येतोय जातोय. पहा हे. आणि ह्या आजीबाई इथे सेवा करतात, रांगोळी काढतात. आपलं दर्शन झालेलं आहे. एवढंच मागायचं देवाला, काय मागायचं नाही, मागं यायचं आता. छान मंदिर आहे, प्राचीन शिवमूर्ती वगैरे आहेत. हे पहा सगळे फोटो वगैरे. आणि एवढं छान सुंदर असं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो. स्वामी भोले बाबांच्या ओम नमः शिवाय. नमः शिवाय. श्री शिवाय नमः शिवाय. नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे असेल. करते ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांचं स्नेहप्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई, आपली मीराताई. एवढ्याच जवळ हे शिव मंदिर आहे आणि हे मला माहीतच नव्हतं, बिलकुल माहीत नव्हतं. म्हटलं आज पहिल्यांदा मी हे मंदिर पाहिलं. आजूबाजूला सर्व घरे आहेत आणि सगळ्यांचे बंगले झालेले आहेत. पण जसंच्या तसं ते छोटंसं मंदिर आहे. मंदिराच्या समोर समाधी आहे, साधू संतांच्या समाधी आहेत मंदिराच्या समोर. अगदी दगडी, चारी बाजूनी दगडांनी भिंती असे बनवून घेतलेले आहेत. इतकं छान वाटलं तिथं. मी सतत विचार करते, काय भाग्यवान लोक असतील की सकाळी उठलं तरी दर्शन, झोपताना दर्शन, कुठून यायचं म्हटलं ते जाऊन दर्शन. म्हणजे काही नंबर नाही, रांग नाही, काय नाही, वेळ नाही, काळ नाही, काही नाही. कधीही उठा, अगदी पूजेला बसा तिथं. एकदम आंघोळ करून सहज अभिषेक घालता येतो केव्हाही, कधीही. आणि मला ह्याचं खूप नवल वाटतं. जी पण माणसं तिथे राहतात ना, खरंच खूप भाग्यवान आहेत ती माणसं. आणि त्या माणसांचं मला जास्त कौतुक वाटतं. आणि इथेच नाही, कुठेही मी असे गेले ना, असे मला मंदिरं वगैरे दिसले आणि तिथे राहणारी माणसं दिसली ना, माझ्या मनामध्ये हेच होतं, हाच विचार येतो, किती भाग्यवंत लोक आहेत, यांचं किती भारी ना, इथल्या इथे ह्यांना दर्शन घेता येतं वगैरे. पण त्या गोष्टीचं तिथल्या माणसांना काहीच वाटत नाही आहे, कारण का ते सतत असतं. आपण लांबनं जातो ना, म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नवलाच्या वाटतात ह्या गोष्टी. तर त्या ताईंना पण मी हेच म्हटलं, बाई तुम्ही किती भाग्यवान हो. म्हटलं किती भारी आहे तुमच्यासाठी. हो ना म्हणाली, आम्ही कधीही जाऊन दर्शन घेतो. म्हटलं बापरे. ते म्हणाले, ताई तुम्ही येत जा. मी म्हटलं अहो मी आत्ताच पाहिले, तर मी ह्या रस्त्याने गेले किंवा नाही गेले आठवण झाली तर मी नक्कीच येईन. कारण का पुजारी नाही, काय नाही, कोणाचा नंबर नाही, काय मोठेपणा नाही आहे तिथे. कधी आले न कशाला गेले न काय. आपण फक्त जायचं, आपलं दर्शन घ्यायचं, आपल्याला असं वाटलं अभिषेक घालायचा आणि आपण रिटर्न यायचं. इतकं छान. आणि ओढ लागते पुन्हा, अशी भक्तीची ओढ लागते की अरे आपण एवढ्या वेळेस इथून गेलो आणि आपण इथे नाही आलो. सतत म्हणत अरे मी किती वेळा इथून गेले असं. आणि असं वाटत पण नाही इकडं मंदिर आहे, असं वाडा आहे. आणि त्या वाड्यातलं मी सहज आतमध्ये गाडी लावायला गेले, तर म्हटलं अरे हे काय. तर म्हटलं हो हे मंदिर आहे आमचं. अरे म्हटलं मी मागे पण आली पण दर्शनच नाही घेतलं. चला म्हटलं आपण दर्शन घेऊन पुढे गेलो होतो आपण. आणि हे पहा राशींची आई. आजचा दिवस कुठे बघवला, मी राशींच्या आईजवळ आहे आणि छान दर्शन झालेलं आहे. गर्दी नाही, काय नाही आहे. एकदम मनात मोकळेपणाने दर्शन झालेलं आहे. बिलकुल गर्दी नाही आहे. खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन. विचार पण नव्हता केला की आज आपण इकडे जाऊ. अचानक काल असं फोन आला की चला आपण इकडे जाऊया. म्हटलं चला तर चला. आणि जाऊन आम्ही छान दर्शन घेतलं. श्री क्षेत्र राशी. शिव मंदिर आहे बाजूलाच. हे हे शिव मंदिर, इथे आपलं दर्शन झालेलं आहे. आजचा दिवस कुठे बोला, राशींच्या आईकडे. आता पुढचा प्रवास सुरू.
सिद्धटेक. सिद्धटेकचं पण दर्शन झालेलं आहे आपलं आता. कामं चालू आहे आजूबाजूची. झालं आपलं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो आत्ताच घरी आले. तर आज आपल्याला राशींच्या आईकडे आणि सिद्धटेकला जाण्याचा योग आला. सो तुम्हाला थोडा व्हिडिओ मी आता दाखवलेला आहे. सो मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते. इथेच थांबते. पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.